ज्यांनी कधी आपला ठाणे जिल्हा सोडून कधी ते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शिवसेना कशी आहे ही बघितली नाही, ते माणसं आज शिवसेनेचे नेते होऊन बसलेत. अरे पण अशा लबाड्या करून तुम्ही काय लय मोठे होणार नाही. राजा उदार झाला आणि साहेबाच्या बाबतीमध्ये हातमाना बाबतीत म्हणा झालं तर हाती टरबूज दिला, भोपळा नाही टरबूज. अरे मिशनीत घोळ आहे, मतदारामध्ये घोळ आहे, मतदार याद्यात घोळ आहे. व्हायलेत झाले तिकडे गजाला त्याची जागा दाखवून दिली. यादीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं घातल्या तिकडच्या गावचे, इकडच्या मंठा परतूरकरचे नाव इकडे जिंतूर शेलो मध्ये आहेत. आणि प्रत्येक प्रभागामध्ये डबल टिबल नावं टाकून ठेवते. त्याला इकडे मतदान करायचं, तिकडे जाऊन करायचं, त्या गावात बी करायचं, ह्या गावात बी करायचं. आपल्याकडचा एक जिल्हा प्रमुख होता, तुम्हाला माहिती आहे, नाव घेत नाही. त्याच्या घरात 6 मतं, त्याच्या घरात 260 मतं केली जात ना. एक धानुरी नावाचं गाव आहे त्या तालुक्यात, 1800 मतं होते काल विधानसभेला, आता 3600 मतं झाली त्या गावात. शेतकऱ्याला सगळ्या बाजूने नागवण्याचं काम चालू आहे. सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगची किंमत 4000, पण आमच्या 1 किलो सोयाबीनच्या किमतीला सुद्धा 4000 भेटना झालेत. ही शोकांतिका आहे. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणारा एकमेव शेतकऱ्याचा मानेता तो कोण असेल तर तो उद्धव साहेब होते. म्हणून मी सांगितलं की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे परिवारासोबत. शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगानं आपल्या या ताडबरगाव गावामध्ये आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, दानवे साहेब असतील, खरे साहेब असतील, आमदार साहेब असतील, माझे आमदार असतील, सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला जास्त काही बोलायची गरज नाही. साहेब तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही आता काय घडले ते साहेबाला सांगणार आहे. पण मला एवढंच म्हणायचंय की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसते, म्हण आहे मराठीत. त्यामुळं 31,800 कितीतरी कोटीचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपल्याला राजा उदार झाला आणि साहेबाच्या बाबतीमध्ये हातमाना बाबतीत म्हणा झालं तर हाती टरबूज दिला, भोपळा नाही टरबूज. त्यामुळं साहेब आमच्या भागामध्ये विम्याचे पैसे आले 200 रुपये, कोणाला 300 रुपये, 6 रुपये आले ते काय बघा, कोणाला आमच्या इकडे मुंजाभाऊला 6 रुपये आले विम्याचे. आणि शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केलंय, हेक्टरी 3 हेक्टरचं पहिले पॅकेज जाहीर केलं. आम्हाला देताना 2 हेक्टरच दिलं, 18,500 म्हणले. त्यातले आमच्या सगळ्या खात्यावर कोणाच्या किती आले सांगा इमानदारीने. कोणाला 4,000, कोणाला 5,000, कोणाला 7,000. म्हणजे हे अनेक लोकांना पडले नाहीत, कोणाला पडलेत. फक्त आमची शेतकऱ्याची दिवाळी गोड करू झाली का गोड, ह्याची गोड झाली. मात्र शेतकऱ्याची माती झाली, ह्यांची दिवाळी गोड झाली. मला सांगा, आता जवळजवळ 15 वर्षाचा कालावधी लोटत आलाय. सोयाबीनला तेवढाच भाव आहे, यावर्षी तर तेवढा बी नाही. यावर्षी 2,500, 2,500, 3,000 ह्याच्या पलीकडे सोयाबीन जात नाही. आता काय आम्ही हवाचं केंद्र काही सरकार सुरू करीत नाही, कारण शेतकऱ्याला त्यांना काही द्यायचंच नाही. शेतकरी सगळ्याच गोष्टीने मेला. एक तर रबी गेली, खरीप करायचं तिला बी पैसे नाहीत. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची चेष्टा करायची आणि अदानी अंबानी सारखे 2 बोके सांभाळायचे, हे सरकारचं धोरण चालू आहे. आज हा शेतकऱ्याला वेठी धरून उद्योगपतीला जवळ करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हे सरकार करतंय. तुम्हाला उद्योगपतीचं कर्ज माफ करायला पैसे आहेत. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा, आता मला कळायचं आहे, मुंबईमध्ये 250 कोटी रुपयाची जागा घेतली कार्यालयासाठी, पक्षाच्या कार्यालयाला. पैसे आले कुठून एवढे सांगा तरी इमानदारीने. पैसे टाकले नाही, सगळ्याचे पैसे हाणायचं काम जोरात चालू आहे. एवढं भ्रष्टाचारी सरकार यापूर्वी कधीही या राज्यानं बघितलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे सरकार भ्रष्टाचार करते. अधिकारी तर कोणाचं ऐकायलाच तयार नाही, कारण अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकारचं पाठबळ आहे. चांगलं करो का वाईट करो, काही करो, तू चलू दे, आम्ही हे तुझ्या मागं. परवा सेलूच्या तहसीलदार काय म्हणला, साहेब तुम्ही जा मुख्यमंत्र्याकडे म्हणलं लोकांना. म्हणजे एवढी त्याची मस्ती आहे. हे कशामुळं? कारण सरकार त्याची पाठराखण करते
तुला काय करायचं कर. कालपासून 2 दिवसापासून गाजते अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण जमिनीचं. आता ह्यांना काय तरी पाहिजे मला सांगा तरी. महाराज तुम्ही चांगलं सांगू शकता उदाहरण देऊन. शेवटी काही आणलं नाही सोबत, काही घेऊन जायचं नाही, पण तरी लोकांना पैशाचा मोह काही आवरत ना झालाय. किती असावं लागते किती माणसाला जीवनात लागते. अरे दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून त्याच्या लेकरं बाळ उपाशी मारून तू किती मजा मारणार आहे. मारून मारून किती दिवस मारणार आहेस. एक दिवस तुला बी ते भोगावं लागेल. ती का चुकणार नाही कोणाला. परंतु सामान्य माणसाला बेटी धरू नये अशी भूमिका उद्धव साहेबांची आहे. मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळात मला वाटतं 1.5 लाखाची कर्जमाफीची नुसती घोषणा झाली. ते बी कशामुळे झाली. आमच्या सगळ्याच्या रेट्यामुळं. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस रेटा धरला तेव्हा त्यांनी माफी जाहीर केली. मग ती ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये अडकवली. मग ती ऑनलाईन झाली पाहिजे, तुम्ही जाऊन तिथं ऑनलाईन करा, म्हणजे अशा सगळ्या प्रक्रिया करून ती थांबवली. पण आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतंय की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाचा काळ होता. घराच्या बाहेर लोक येत नव्हते, एक दुकान उघडं नव्हतं, सरकारला दुपारचं उत्पन्न नव्हतं. अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्याला नुसता दुष्काळाचा निधी सुद्धा दिला. 2 हेक्टरचे पैसे साहेबांनी सरसगट दिले. आणि तुमच्या सगळ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणारा एकमेव शेतकऱ्याचा मानेता तो कोण असत तो उद्धव साहेब होते. पुन्हा कुठलीही अटी शर्ती नाही, कुठला कागदपत्र नाही, काय नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा झाले का नाही मला सांगा इमानदारी. आणि जे रेग्युलर भरणा करणारे होते त्यांना सुद्धा 50,000 रुपयाची मदत साहेबांनी जाहीर केली. पण काही खारीतल्या शुक्राचार्यांनी विश्वासघात केल्यामुळं आपल्याला उद्धव साहेबांना त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं. ज्यांनी कधी आपला ठाणे जिल्हा सोडून कधी ते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शिवसेना कशी आहे ही बघितली नाही, ते माणसं आज शिवसेनेचे नेते होऊन बसलेत. अरे पण अशा लबाड्या करून तुम्ही काय लय मोठे होणार नाही. शेवटी वरच्या दरबारामध्ये कसं आहे, देर आहे मगर अंधेर नाही. उपरवाले के दरबार में देर आहे मगर अंधेर नाही असं म्हणते. त्याप्रमाणे आज ना उद्या तुम्हाला बी ते भोगावं लागेल. शेवटी ज्यांनी आयुष्य वेचलं, आज आम्ही उभे आहे तुमच्या समोर आमदार म्हणून, खासदार म्हणून, ते फक्त ठाकरे परिवारामुळे आहे, तुमच्यामुळे. बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिले नसते आणि तुम्ही आम्हाला मतदान रूपाने आशीर्वाद दिला नसता तर माझ्यासारखा एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. म्हणून मी सांगितलं की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे परिवारासोबत. आम्हाला तुम्हाला वाटतं आम्हाला बरं इकडून मोह लावते तिकडून मोह लावते, पण आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या जिल्ह्यातला खासदार असो आमदार असो आम्ही दोघंही उद्धव साहेबांसोबत होतो, आजही आहोत आणि उद्या पण तुमच्या सोबत राहणार आहेत. यामध्ये कुठेही फरक पडणार नाही. माझी आपल्या सगळ्याला एवढीच विनंती आहे, आम्ही फक्त रोष व्यक्त करतो, सगळं करतो, पण त्याला लांब घेऊन जात नाही. आम्ही जशा जशा निवडणुका आल्या आणि कोणी चिल्लरीचं वारं पुढे आणलं 1500चं की आम्ही बी तिथे कुठेतरी भूलथापाला बळी पडतो आणि आम्ही मतदान करताना काहीतरी विसरून जातो. सगळा राग लोभ आम्ही विसरून जातो आणि मतदान करून आम्ही चुका करतो तर नंतर आम्ही पश्चाताप करतो. पण ही कुठेतरी आपण आठवण ठेवली पाहिजे. यांना बी असंच गाठायचं खिंडीत. शाहिस्ते खानाला जसं गाठलं होतं ना तसं आपण बी ह्या लोकांना गाठलं पाहिजे. या महायुतीच्या असं लोकांना याचं सगळं घ्या, तुम्हाला घेण्याला माझा विरोध नाही. आपलेच आहे ते माल सगळ्यात, मी ह्या मताचा आहे. पण ठसा मारताना मतदान करताना आपल्याला ह्याला नीट जागा दाखवायची ह्याची भावना उराशी आपण बाळगणं ही काळाची गरज लक्षात ठेवा. हे जोपर्यंत तुम्ही जागरूकपणानं करणार नाही तोपर्यंत हे आपल्या डोक्यावर मिळे रगडणार आहेत. अरे मिशनीत घोळ आहे, मतदारामध्ये घोळ आहे, मतदार याद्यात घोळ आहे. व्हायलेत झाले ठीक आहे, गदार त्याची जागा दाखवून दिली. ही काळ वेळ काय चुकणार नाही कोणाला. पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आता ठीक आहे झाले तर आता काय करणार बघा. कुणाच्या पोटात काय आहे कोणी बघितलंय का? त्यांची नियत खराब झाली त्याला आपण तुम्ही आम्ही काय करणार आहे. शेवटी उद्धव साहेबांसारखा माणूस हातबल झाला त्यांच्या समोर की ज्यांना आयुष्यभर सगळं काही दिलं. मला सांगा ह्या राज्याच्या
आता ते ठीक आहे ना, आता काय करणार त्याला. बघा, एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष. त्या माणसाला उद्धव साहेबांनी 5 वर्ष MSRDC खात्याचा मंत्री केला. जे समृद्धीचे नाव मुंबई समृद्धी झालाय का, की त्याच्यामध्ये बकळ माल हाणला. ऐका 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 तर खरी, त्या लोकांनी एवढे पैसे हाणले, त्यांना मंत्री कोण केलं? साहेबांनी केलं. पुन्हा 2.5 वर्षानंतर पुन्हा साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांना 2 खाते, नगर विकास खातं, पुन्हा तेच खातं, पुन्हा राज्याचा सगळा कारभार त्यांच्याकडे. साहेब म्हणायचे बघून घ्या ते काय, त्यांना सांगून द्यायचे. पण त्यांनी जसे साहेब आजारी पडले की त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि साहेबाच्या पाठीत जंजीर खुपसून स्वतःची पोळी भाजून घ्यायसाठी, हे काही यांच्या त्रासामुळे त्याच्या त्रासामुळे ते म्हणू लागले, 2 मिनिट बोलू आपण, की आम्ही गेलो, आम्हाला राष्ट्रवादीचा त्रास होता. आता तो रोजच त्रास आहे त्यांना, मग आता काय जाईना. मग तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही पक्षाशी बेईमानी करून तिकडे गेलात आणि संचाला 50 खोके एकदम ओके करून तुम्ही गेलात. आणि निवडणुकीत तुम्ही एवढा भ्रष्टाचार केला त्या 2.5 वर्षाच्या काळात की निवडणुकीत पैशाशी विषयच नाही. म्हणून अशा सामान्य माणसांनी शेवटी करायचे कोणासाठी आणि कोणाकडे आशेने बघायचे, ही सर्वसामान्य लोकांसमोर, शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न पडलाय. म्हणून हे शेतकऱ्याचं सरकार नाहीये. कापसाचा भाव बघा, सोयाबीनचा भाव बघा, अनेक पिकाचे भाव बघा. थोडा कांद्याचा रुपयाचा भाव वाढला की लगेच बोंबाबोंब सुरू झाली शहरी भागामध्ये, की लगेच शेतकऱ्यावर सरकार आळा आणत. भाव वाढले की निर्यात बंदी लाजायला तयारच. अशा सगळ्या आंदोलनात जर शेतकऱ्यात जर तुम्ही भेटी धरणार असतात तर, अरे तुम्ही शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि देशाच्या पोशिंदाला जर तुम्ही जगू देणार नसताल, मग तुम्हाला जगवायचे कोण? म्हणून मित्रांनो, सगळ्या लबाडाचं हे सगळं सरकार आहे, सगळ्या लबाड्या करणं चालू आहे. आता बघा तुम्ही, मतदार यादीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं घातल्या तिकडच्या गावची, इकडच्या मंठा परतूरकरचे नाव इकडे जिंतूर सेलू मध्ये आहे. आता तुमच्या या सेलू शहरामध्ये त्या बोर्डीकर साहेबाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सगळ्या आंध्रातल्या पोराचे नाव मतदार यादीत. आता ही अशी पद्धत म्हणल्यावर शेवटी लोकांनी निवडणुका लढवायच्या कशा? आणि प्रत्येक प्रभागामध्ये डबल टिबल नावं टाकून ठेवतात. इकडे मतदान करायचं, तिकडे जाऊन करायचं, त्या गावात बी करायचं, ह्या गावात बी करायचं. म्हणून सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आपल्याला, की आपल्या आपल्या गावातल्या मतदान याद्या तपासा. तुमच्या गावात राहणारा माणूस सोडून आणखी दुसऱ्या कोणत्या माणसाचं नाव आले का, हे सगळ्याने आपल्या आपलं गाव तपासलं तर मला वाटतं की तुम्ही बी सुद्धा जागरूक झालो. आता होण्या काळाची गरज झाली आहे. आणि जर ते बाहेरचा माणूस मतदाना दिवशी गावात जर आला की त्याला ठोकून मोकळा करायचं, बाकी त्याला काही गोष्टी बोलायची गरज नाही. बाबा तू इथं कुठं राहतो सांग. साहेब, आता आळंदी नगरपालिकेची निवडणूक आहे. आपल्याकडचा एक जिल्हा प्रमुख होता, तुम्हाला माहिती, तुझं नाव घेत नाही. त्याच्या घरात 6 मतं आहे, त्याच्या घरात 260 मतं केली जातात. एक धानुरी नावाचं गाव आहे त्याच तालुक्यात, 1800 मतं होते काल विधानसभेला, आता 3600 मतं झाले त्या गावाला. बाजूचे आणलेत मत पिंपरी तिकडले. म्हणजे एवढा अतिरेक यांनी चालवलाय. पुन्हा बोलायचं पण रेटून, पुन्हा खोटं बोलून पुन्हा रेटून. म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही. अरे सत्तेपुढे शहाणपण चलणं झालंय. तुम्ही काय करलेत की विरोधकाचा आवाज सुद्धा दाबायचा प्रयत्न करायला लागला. जनजागृती सुद्धा होताना तुम्हाला देखवाना झाली आहे. तुम्ही केलं, काही नाही केलं तरी तुमचीच लाल. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आमचीच म्हणायची कशासाठी? तुम्ही सत्य माना ना तुम्ही कधी. अरे पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आज जरी थोडं आम्हाला दुःख वाटत असेल, ठीक आहे, आम्ही आता सगळ्या यातना भोगतोय, परंतु एक दिवस निश्चित उद्धव साहेब तुमच्या ह्या कार्याची नोंद ही मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री आम्हाला आहे. म्हणून शेतकऱ्याच्या यातना काही शेतकरीसाठी काही तुम्हाला बोलून दाखवतील, त्यानंतर तुम्ही बोला. कारण ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याला सगळ्या बाजूने नागवण्याचं काम चालू आहे. सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगची किंमत 4000, पण आमच्या 1 किलो सोयाबीनच्या किमतीला सुद्धा 4000 भेटना झालेत. ही शोकांतिका आहे. त्याला किती फवारण्या करायच्या, त्याला काढायसाठी 1500 रुपये, 4500 रुपये एका थैलीला. कापायला पुन्हा ते मळणी यंत्रवालं वेगळेच, पुन्हा बारदाण्यावालं वेगळंच, आडतीवर गेल्यावर आडती वेगळीच. म्हणजे सगळ्या बाजूनं त्याला काहीच मिळणार नाही. त्याला लावलेले सुद्धा पैसे मिळणार नाहीत. या वर्षी तर अतिवृष्टीनं सगळं हाहाकार करून टाकलाय. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय.
त्या सरकारला त्यांची जागा दाखवणं आता काळाची गरज झाली आहे. म्हणून माझी सर्व शेतकरी भावांना विनंती आहे की आपण कुठेही खचून जाऊ नका. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा आहोत. ज्या दिवशी तुम्हाला कुठं वाटत की ते आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतोय, तुम्ही तुमची हाक द्यायची, तुमच्या हाकेला हो दिल्याशिवाय आम्ही दिल्याबरोबर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू एवढं आपल्याला अभिवचन देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.